गरम झालेल्या कढईत आपण तेल, मिरची, लसण, हिरवी मिरची, लसण सगळं घालून घेतलेलं आहे. लसणाची फोडणी देऊन आपल्याला लाकोडीची भाजी करायची. इथे लाकोडीची भाजी 2 पाण्याने धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे. आता ही सगळी बिन कापलेली दाखवते तुम्हाला. अशी असते ही अशी लाकोडीची भाजी. गडचिरोलीत मुबलक मिळते ही हिवाळ्यात आणि टेस्टी लागते. हा का होत आलेला आहे आपला. लसण, हिरवी मिरची, लाल मिरची, मोहरी घातल्यावर आपल्याला ही भाजी घालून द्यायची आहे. फक्त 2 पाण्याने धुवून घेतली आहे, कापलेली आहे ही भाजी. लाकोडीची भाजी म्हणतात त्याला, हिवाळ्यात मिळते ती. लाकोडीच्या शेंगा असतात, नंतर डाळ होते त्याची. ही भाजी आपण कापून घेऊ आता. हात धुतले मी. हात धुवून असा पक्का हे करून घ्यायचा. निवडून पहिलंच निवडलेली आहे आणि तसं घेतलेली आहे. निवडून पाक करून घ्यायचं. ही इकडे मिक्स करून टाकू थोडं. तिखट जळण्याची शक्यता असते म्हणून ते तिखट आपण थोडीशी भाजी कमी झाल्यावर मीठ आणि तिखट. मिठाचा अंदाज या भाजीत नंतर समजत नाही सुरुवातीला टाकली तर. कापायच्या आधी निवडून घ्या फक्त. हे इकडे मिक्स करत राहू. लवकर व्हायसाठी, लवकर झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी लागते. तेल थोडं बरं टाकायचं त्याचं. आणि कांदा घातला की ती चांगली लागत नाही. लसणाचीच फोडणी घालायची. गॅस कमी करू. ती भाजी किंमत आलेली आता. आणि हे आता घालून घेऊ आपण स्वच्छ दिसली. खायचं अजून काही असलं कटोरीचं असं हाताला ते फक्त हे राहू द्या. वरती वरती घ्यायचं. लवकर व्हायसाठी तुम्ही अजून जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घेऊ शकता ही भाजी. असे करून आपण झाकण घेऊन थोडंसं ठेवून घेऊ आता इथं 2 मिनिट. आता फक्त हळद, तिखट, मीठ घालायचं आहे. तर ते भाजीचा अंदाज जास्त असते आणि नंतर वाफ आल्यावर पूर्ण भाजी झाली की ती थोडीशी होते. जेवढी दिसते त्याच्या पावभागही होत नाही. त्यामुळे तिखट, मीठ, हळद एकदम होत आले की टाकायचं पालेभाज्यामध्ये. कारण आधी घातलं मीठ वगैरे तर खारट होण्याची शक्यता असते. 1-2 वेळा मिक्स करून घेतलं की मग काय. एक वेळ बघून घेऊ आपण. आता मोठा करून घेऊ. कमी केला होता मी गॅस, आता मोठा करून घेऊ. मिरची आणि लसणाची चव त्यात लागतेच फ्राय होताना भाजी. फक्त तिखट, मीठ, हळद आपल्याला लास्ट घालायचं. अशी एवढी चिमलेलीच आहे आता ती. काही अजूनही काही कचरं दिसलं वर तर काढून टाकायचं काही. असं मिक्स करत राहायचं का.
आता एवढी झालेली आहे, ही चिमली की अजून कमी होते. अजून एकदम वाफ आल्या की अजून कमी होते. त्यानुसार आपल्याला त्यात मिरची थोडीशीच घालायची. मिरची दोन्ही मिरच्या घातल्या वाळल्या आणि हिरव्या त्यामुळे. पण मीठ हे प्रमाणात घालायला.